नमस्कार, मी एकता लाईफ ऑफ मॉम चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत चटपटी तशी मोमोज चटणी। आज आपण घरच्या घरीच रेस्टॉरंटमध्ये किंवा ठेल्यावर मिळते अगदी तशीच मोमोजची चटणी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी टोपामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आणि पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 टोमॅटो असे मधून चिरून शिजण्यासाठी ठेवले। आता यामध्ये आपण 10 ते 12 अशा सुक्या मिरच्या शिजण्यासाठी घालणार आहोत। या मिक्स मिरच्या आहेत, लवंगी, काश्मीरी आणि बेडगी अशा तिन्ही प्रकारच्या मिरच्या मी इथे शिजण्यासाठी ठेवल्यात। आता टोमॅटो आपण 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत। हे पहा, असं टोमॅटोचं साल वेगळं होईपर्यंत आपल्याला ते शिजवायचं आहे। आता इथे 10 मिनिटं झालेत। आता मी गॅस बंद करते आणि हे सर्व टोमॅटो आणि मिरची बाहेर काढून घेते। हे पहा असं। आता आपण सर्व टोमॅटोंचे साल बाजूला काढून घेऊया आणि हे थोडं थंड होण्यासाठी ठेवून देऊ। हे मिश्रण सर्व थंड झालं की आपण मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करून घेऊ। थोडी वाफ जाऊन देऊया। हे आता थंड झालंय। आता आपण हे मिक्सरमध्ये घालून याची पेस्ट तयार करून घेऊ। ही पहा, अशा प्रकारे सर्व असंच मी वाटून घेतलं। आता आपण फोडणीची तयारी करू। इथे टोपामध्ये मी साधारण 4 चम्मच तेल घेतलं आणि ते गरम होण्यासाठी ठेवलं। मोमोजच्या चटणीला खास चव येण्यासाठी इथे आलं आणि लसूण थोडं जास्त प्रमाणात वापरलं जातं। इथे साधारणपणे 1 वाटी भरून मी आलं आणि लसूण बारीक कापून घेतलं होतं। आता ते तेलामध्ये फोडणीला दिलं। त्याचा कच्चेपणा जातपर्यंत आपण ते तेलात छान परतून घेणार आहोत। हे छान परतून झाल्यानंतर आपण जी पेस्ट टोमॅटो आणि मिरचीची बनवून घेतली होती ती आता यामध्ये घालणार आहोत। ही चटणी जशी आपल्याला ठेल्यावर किंवा चायनीज रेस्टॉरंटमध्ये मिळते अगदी तशीच चवीला बनते। आता आपण यामध्ये 1 मोठा चमच डार्क सोया सॉस घालणार आहोत। चटणीला अगदी प्रोफेशनल चव येण्यासाठी इथे 1 टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर घातलं तर अगदी प्रोफेशनल चव येईल। पण मी इथे घरच्या घरी खाण्यासाठी बनवते म्हणून मी इथे लिंबाचा रस घातलाय। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। मीठ थोडंसं चटणीमध्ये जास्त घातलं तर चटपटीत होते। तुम्हाला जशी चव हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे मीठ घालून घ्या आणि या सर्व चवी बॅलन्स होण्यासाठी इथे मी चिमूटभर साखर वापरलेली आहे। साखर घातली आणि ही आपली तयार झाली मोमोजची घरच्या घरी चटपटी तशी चटणी तयार। एकदा ही रेसिपी तुम्ही घरी करून पाहिलीत तर बाजारातून चटणी आणायची गरजच पडणार नाही। ही मोमोजची चटणी तुम्ही व्हेज आणि चिकन मोमोज दोन्ही सोबतही खाऊ शकता। तसेच तुम्ही फ्राईड राईस, स्प्रिंग रोल्स किंवा नूडल्स सोबत सुद्धा ही अप्रतिम अशी चवीला लागते। ट्राय करून नक्की पहा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।